गणपती बाप्पांच्या मूर्ती हे सगळ्या शाडू मातीच्या आहे. इथे ही ना, ही बाल गणेश ना. अरे बघ मम्मी 11,000ची. ओ मम्मी 11,000ची आहे. बोलला गाईस इथे ते आहे, बट इथे ना खूप महाग आहे, तर मम्मी नाही म्हणते आणि थोडे ऑप्शन पण नाही. ही ना मस्त आहे ना, घ्यायची मग. ही तुला दाखवली होती बघ मी ब्लॉगमध्ये, हीच दाखवली होती ना. सिद्धिविनायक मुंबईचे गणपती बाप्पा आणायचे का घरामध्ये. गाईस फायनली घेतलेली आम्ही इथून, आणि ती कोणती घेतलेली मी तुम्हाला त्याच दिवशी दाखवेल. आई एकविरा आणि खाली खेकडा आहे. भाई काय सही वाटते मूर्ती बघायला. इथे गणपती बाप्पांचं आगमन, जोशीपेठचा राजा. राम राम मित्रांनो, कशी तुम्ही सर्व. होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस संध्याकाळचे 6:30 वाजले आणि आज आम्ही फायनल चाललेले गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला. आता फक्त 3 दिवसच बाकी गणपती बाप्पांना. म्हटलं चला लवकर जाऊ आणि मूर्ती बुक करून घेऊ. जर ऐन टायमावर गेली ना तर जी पाहिजे ती मूर्ती भेटत नाही. आणि मी आणि मम्मीच चाललेले, कारण की घरी कोणीच नाही. पप्पा पण बाहेर आहे, वेद पण क्लासला गेलेला आहे. म्हटलं मम्मी सोबत मीच चालला जातो. आता मी तयार आहे, चेरी पण तयार आहे, पण चेरीला घेऊनच जात नाही आम्ही. चेरी चल मध्ये चल तू, आम्हाला 1 तास लागेल, तू 1 तास एकटी खेळ जा. सोडून चालले तिला. आम्ही आता सगळ्यात आधी आहे ना 3-4 ठिकाणी जाऊ. एक तिथे फक्त शाडू मातीच्या मूर्त्या भेटतात तिथे, त्यानंतर महाजन आर्ट्स असतात जिथून आम्ही दरवेळेस मूर्ती घेतात तिथे, आणि अजून बघू कुठे कुठे बघायला भेटतात मूर्त्या म्हणून. तर गाईस आम्ही पोहोचलेले घाणेकर्स अँड बर्डर्सला घाणेकर अँड ब्रदर्सला पोचलेले आम्ही. इथे ना दरवर्षी असता शाडू मातीच्या मूर्ती, पण मम्मी म्हणे आपण तिकडूनच घेऊ महाजन आर्ट्समधून. बट इथे फक्त बघायला आलेले आम्ही. आता यावर्षी डेकोरेशनचं पण ठेवलेलं आहे का मम्मी? हे अरे पण आपल्या घरी पाईप पडलेले ना, हे पाईप 600 आपल्या घरी आहे ना ग पाईप. का बरं बघते आता पाईप. हे मोठ्या मूर्त्या नाही आहे यार. उंदीरवर तुला माहिती उंदीरवाला आपण घेतलेला आहे आधी, खूप आधी घेतलेला आहे, खूप आधी. काय आठवत नाही मला, माहिती आहे. चला आता बघू गाईस. इथे गणपती बाप्पांच्या मूर्ती हे सगळ्या शाडू मातीच्या आहे. पण मम्मी तुला कशी पाहिजे, कशी घ्यायची म्हणजे आता जी आवडेल ती. उंदरावर बसलेली का बाल गणेश. चल बाकी तर बघून घेऊ. हे बघ ही ना, ही बाल गणेश ना, ते पण आहे मोदकवाली. जास्त छोटी होऊन जाते पण ही 4200 रुपयाची मूर्ती आहे. आणि बाकी मग इथे पण आहे, पण या एकदम कोणती ही पण छान आहे. पण मग याच्यात बाल गणेश नाही ना ग, फक्त उंदीर मावावर बसलेली आहे. बाल गणेशमध्ये पाहिजे ते बघ. ती पण आहे, ती कॅप घातलेली, ते म्हटलं ना, टोपी घातलेली. हां इथे सर्व मोठ्या मूर्त्या आहे. हे बघा. पण या खूप महाग जातील माहिती का. एक 10 हजारपर्यंत चालली जाईल मम्मी. 10,000 तुला सांगितलं का त्यांनी? हां शाडू मातीच्या आहे का बाई. या शाडू मातीच्या असतील ना तर खूप महाग. 11,000 बघ ग मम्मी, 11,000ची. ओ मम्मी 11,000ची आहे. बोलला ना तुला. गाईस इथे ते आहे, बट इथे ना खूप महाग आहे, तर मम्मी नाही म्हणते आणि थोडे ऑप्शन पण नाही. इथे मम्मीला आवडले पण आहे आणि नाही पण आवडले, पण मम्मी नाही म्हणते. मग नाही घ्यावंच नाही लागणार. लोक आपल्याला बोलता मग नंतर टाइमपास करायला आले म्हणा. नाही बोलता म्हटलं असं घेत नाही आणि टाइमपास करायला येऊन जाता, त्यापेक्षा दुसरीकडनं घेऊन जाऊ. रविवारची पण बाजारामध्ये आज खूप गर्दी गाईस. डेकोरेशनचं पण बघायचं आहे का आज की नाही. आता पहिले मूर्ती आपण बघून घेऊ कशी घ्यायची, मग त्याच्यानुसार मग डेकोरेशन. हो. हे बघा गाईस, मी मम्मीला काय घ्यायला आणलं होतं आणि मम्मी इथे येऊन काय घेते. वा, म्हणजे आले कशासाठी आणि मम्मी करते काय. ओ मम्मी बघत पण नाहीये बाई, एवढा बिझी झाली. गाडी इथे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही चाललेले आहे महाजन आर्ट्सला. त्यांचं दुकान आहे ना इथे, तर तिथेच चाललेले आम्ही. चल सबस्क्रायबर्स.
चला आता इथे पण शाडू मातीच्या मूर्त्या असतात यांच्याकडे आणि POPच्या पण असतात. मम्मी म्हणे शाडू मातीच्या बघू, बट शाडू मातीमध्ये ना काही जास्त क्वांटिटी नसतं यार. ते तेवढं एक हे होऊन जातं की क्वांटिटी नसतं शाडू मातीमध्ये. खूप कमी मूर्ती बघायला भेटतं शाडू मातीमध्ये जर बघायला गेले तर. आणि मम्मीचं म्हणणं असं आहे की शाडू मातीचीच घेऊ. बट कोणत्या कोणत्या कोपऱ्यातनं घेऊन चाललेली आहे ग मम्मी? चल ना, इथेच आहे ना. हां मग इथूनच आहे ना. तू कुठे चालली आहे? मम्मी पण शुद्धीत नाही आहे. झोप नाही गेलेली का मम्मी डोळ्यातून आलेले? अरे मम्मी तू येऊन डायरेक्ट शाडू मातीवरच. मम्मी बघून तर घे यार आधी, बघून तर घे. चल ही ना मस्त आहे ना, घ्यायची मग, करायची मग फायनल शाडू माती. काका तुम्ही काय इथे शाडू मातीची काही? नाही शाडू माती तर पूर्ण रॅक आहे एवढा. आणि हा नाही POP POP शाडू मातीमध्ये मोठी मूर्ती नाही का? एवढ्याच आहे शाडू मातीमध्ये. मी बोलला ना जास्त नसतं शाडू मातीमध्ये. POPच्याच बघू मम्मी. हे नॉर्मल डिझाईन आहे ना यांच्यामध्ये मूर्त्यांमध्ये सारख्या दिसतात, त्यामुळे मग शाडू मातीच्या नको. सगळ्या बसलेल्या आणि शाडू मातीमध्ये ते बघते ते किती मस्त मस्त मूर्ती आहे तिथे. ही बघ ही कृष्ण भगवानांच्या रूपात. ही तुला दाखवली होती बघ मी ब्लॉगमध्ये, हीच दाखवली होती ना. आणि त्याच्यानंतर ती पण आहे. मस्त दिसतंय ना गाईस. हो मम्मी चल लवकर मध्ये चल आता. ओ राणी ती बघ ना, ती बघ ना, ती दिसली का उंदरावर बसलेली? तुला उंदीर मामाच पाहिजे होते ना. चल थँक्यू. चंद्रावर हे पण तर दाखवलं होतं तुला ब्लॉगमध्ये. ही दाखवली होती. त्याच्यानंतर कोणती दाखवली होती? सिद्धिविनायक. हां लहान मूर्तीमध्ये ना. लहान मूर्तीमध्ये तयार केलेली. मग मम्मी सिद्धिविनायक आणायचे का यावर्षी? गणपती बाप्पा सिद्धिविनायक मुंबईचे गणपती बाप्पा आणायचे का घरामध्ये? या शाडूच्या आहे का? इथे बाकी का भरायच्या? विकल्या गेल्या. ते बाहेरच्या बघितल्या. हां ते बाहेरच्या बघितल्या. मम्मी ही बघ, ही पण आहे छान. ही पण एक छान आहे गणपती बाप्पांची. नाही नाही वेगळी आहे थोडी. ही पण आहे आणि त्याच्यानंतर ही पण आहे. ही बघा कोणती. हां मागच्या वर्षी होता ना कलर वाटतं. मागच्या वर्षी होता कलर मूर्तीला. काय काय? अरे गणपती बाप्पा मोरया. फायनली घेतलेली आम्ही इथून. आणि ती कोणती घेतलेली मी तुम्हाला त्याच दिवशी दाखवेल, ज्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होईल त्या दिवशी. आणि बाकी आता मग बघा नवीन तयार केलेला. हां हे मी तिकडे बघितलेलं आहे, तिकडे बघितला होता कारखान्यावर. हां वेगळं आहे, वेगळ्या रूपामध्ये आम्ही प्राप्त केलेलं आहे. जळगावकरांच्या सगळीच फायनली मूर्तीला बुक केलेलं आहे. आणि बाकी आता मग इथे होते आम्ही टावर नाही कोणता चौक आहे मम्मी? बडीरामपेठ आहे का? बडीरामपेठकडे होते आम्ही. आणि त्या डेकोरेशनचा पण सामान आहे. पण डेकोरेशन कसं करायचं यावर्षी? डेकोरेशन काही माहिती आहे का? काही आहे का आयडिया आता गणपती घेतल्यावर? हां जसं आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे ना, तर त्या प्रकारे आम्हाला डेकोरेशनचा आता विचार करावा लागेल. जशी मूर्ती आहे त्या हिशोबाने. आता बघा गणपती बाप्पांना आहे 3 दिवस, पण मम्मी म्हणते आजपासूनच हार घेऊ म्हणे गणपती बाप्पांना. त्या दिवशी पण भेटतील ना मम्मी? मग का बरं घेते?
चल मम्मीला असं वाटलं की ते महागून जातील त्या दिवशी म्हणून आजच घेऊन घेऊ. बरोबर यार, त्या दिवशी एकदम रेट हाय चालला जाईल यांचा. बघा काय नाही घेते मग. तर गाईस इथे आलेले अजून एका ठिकाणी, तर मम्मीला वाटलं मम्मी चल तू मूर्ती बघून घे फक्त. इथे पण शाडू मातीच्या आहे सर्व गणपती बाप्पांची मूर्ती. शाडू मम्मी ही बघ किती मस्त आहे ग. 5 वऱ्याला बुक झालेली. किती भारी वाटते ती. कलर पण छान आहे आणि एकदम भाई मस्त वाटते. तुमचं आहे का? ही कितीला आहे? बुक आहे कितीला होती? 6,500. ही पण अच्छा अच्छा. ही पण शाडू मातीची आहे. सगळं बुक आहे, मोठ्यावालं सगळं बुक आहे. कोणी ना कोणी बुक करूनच ठेवता भाई. जिथे गेलो तिथे सर्व मूर्त्या बुक झालेल्या आहेत. जिथे गेलो तिथे मोठ्या पण म्हणा लहान पण म्हणा. तर 4थ्या ठिकाणी आम्ही आलेले आता मूर्ती बघायला. सहज इथे तर बघू म्हटलं कशा कशा मूर्ती आहे. आणि स्टार्टिंगलाच बघा आई एकविरा आणि खाली खेकडा आहे. भाई काय सही वाटते मूर्ती बघायला. बुक झालेली आहे पण ती. चला खाली जाऊ आता बघायला. गाईस इथे यार इथे किती किती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आणि काय युनिक डिझाईन बघायला भेटत आहे. हे बघा हा कलर आहे ना सध्या खूप मूर्तींमध्ये बघायला भेटतोय आणि म्हणजे खूप चालतो पण आहे तो कलर. आणि तर गाईस आम्ही आलेले आता अशोक टॉकीजच्या गल्लीमध्ये. आणि ना इथे थोडाफार डेकोरेशनचं सामान वगैरे बघू. जशी आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती सिलेक्ट केलेली त्या हिशोबाने भेटतो का नाही म्हणून. नाही तर मग घरच्या घरी रेडी करावं लागेल काही ना काही. ही गल्ली त्यानेच फेमस आहे. इथे खूप डेकोरेशनचं सामान भेटतो. हे आणि एक फुले मार्केटला पण असतो खूप. या दुकानात गर्दी आहे इथे बघू. म्हणजे जिथे गर्दी असते तिकडे भेटून जाईल असं असतं ते. चल मम्मी काय काय बघायचं आता? तारे आणि धनुष्यबाण. एक हे आवडलं होतं आम्हाला पण याची 100 रुपयाला जोडी आहे. आणि एक दुसरा हा पडदा आवडला होता पण हा पण आहे ना 300 रुपयाला. आणि याच्यामध्ये डार्क कलर पाहिजे. डार्क नाही भेटत आहे आम्हाला. व्हाईट कलर नको हवा आहे. ब्लॅक असला किंवा मरून कलर असा कोणताही डार्क कलर चालेल पण मग त्याच्यात नाहीच आहे. ते खूप महाग देत आहे. दुसरीकडे बघायचं का? चल इथून आम्ही जेव्हा जात होते ना इथून तेव्हा खूप गर्दी होती. आता काय माहिती गर्दी कमी होऊन गेली. सगळे घरी चालले गेले. इथे बघायचं का ग? इथे पण काही नाही जास्त इथे. इकडे सबस्क्रायबर आणि इथे गणपती बाप्पांचं आगमन. जोशीपेठचा राजा. मस्त आहे ना काहीच एकदम मूर्ती. वेगळा लुक आहे यावेळेस. हातात सितारे काळ्या कलरचे वस्त्र आहे आणि चेहरा बघा किती सुंदर दिसतोय. जोशीपेठचा राजा. गाईस घरी आलो होतो आणि इथे एक आगमन आहे. हे कोणत्या मंडळाचं आहे काय माहिती. गणपती बाप्पा आहे. ये तू पण बघ गणपती बाप्पांचं आगमन कसं असतं. पहिला वर्ष यायचा गणपती बाप्पा मोरया. यायचं नाही सोबत नाही यायचं. इकडेच थांब. अरे वो कोणत्या गल्लीचा राजा आहे? एक तर हे शिवनेरी मित्रमंडळ असेल मला वाटतं. शिवनेरी मित्रमंडळ बरोबर होतं काय? शिवनेरी मित्रमंडळचं आगमन आहे. इथे राधे हरे कृष्ण वाले इथे. अरे तुमची गल्ली सोडली आमच्या गल्लीत कस काय आला तू? तुमच्याच गल्लीत राहा आमच्या गल्लीत येऊ नको. चेरी छो बेटा माझं नाव घ्यायचं नाही मग चावेल. हरे कृष्ण वाले.
याला म्हणता, अय इकडे बघ, याला म्हणता चेरी. ओ चेरी, ओ चेरी, यार ऐकत चेरी. याला म्हणता गणपती बाप्पांचं आगमन. आगमन आहे गणपती बाप्पांचं. चालेल, तुला ज्यांनी बनवलं ना तर ते हेच आहे, दाखवतो आता. आणि यांच्या मंडळाची मूर्ती पण आहे ना, खूप मस्त आहे यावेळेस. श्री जगन्नाथ. डोळे बघा ना किती मस्त आहे गाईस. यावेळेस घरासमोरून जाते, नाही तर त्या तिथून सरळ चालली गेली असती, पण त्यांनी यावेळेस इथून घेतलं.